काल त्यांनी जे आरोप केलेले आहेत, म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी, साहेबांवर जे केलेले आहे ते फार चुकीचे आरोप आहेत. 1993ला जे माझं ॲक्सिडेंट झालं ते स्टोअरही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं. आमच्याकडे गॅस लाईन आहे, आमच्याकडे सिलेंडर आहेत. आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा. आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय. असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव्ह नाही कसा, आमदाराच्या घरी स्टोव्ह कसा असू शकतो. ते स्टोव्ह होते आणि गॅस पण होता. स्टोअर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोव्हवरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडवरून जसलोकला आलो. आधी आम्ही ते पण आलो, कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो. कांदिवलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी 2 महिने ॲडमिट होते. माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना आणि ते का असं करतील आणि मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना. आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की असं हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे आणि हे राजकारण फार म्हणजे चुकीचं. मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडियासमोर आले. मी कधी मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं. कधीच आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो. पण आज मुलगा झाला किंवा हे झाले, की असं करणं फार चुकीचं वाटतंय मला. म्हणून मग मी आज सांगितलं मी बोलते. मला यायचं होतं मीडियासमोर मी आले. आता त्या प्रतिक्रिया येतील, की आता बायकोला आणली नीट आणि हे केलं. पण हे चुकीचं आहे. मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते. ते तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर. म्हणजे आणि मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय. असं तुमचे ते स्टेटमेंट जे येत आहेत ना, जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे. पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे ते. मग एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना. तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते आणि खरं ती आहे का परिस्थिती हे पण विचार करा. आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो. आम्हाला खूप त्रास होतो याचा. म्हणून सॉरी मी हे पहिल्यांदा तुमच्या मीडियासमोर आले, पण असं काही झालेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या लग्नाला आमच्या 47 वर्ष झाली. असं नाहीये ना, हे खोटं आहे सगळं. जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं.